मंडळी, आमचे सहकारी बंधू आदरणीय बच्चूदादा हे मागच्या 6 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. खरं आमचे आणि त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे, पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे. आज 6वा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे. मागच्या काही महिन्यामध्ये जवळपास 800च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. 2024 मध्ये 2600 कितीतरी जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार असं म्हणतं इलेक्शनच्या आधी की आम्ही 7/12 कोरे करू, मग आता काय आंधळ झालेलं आहे. ज्या वेळेला हे सरकार म्हणतं की आम्ही सोयाबीनला भाव देऊ, आम्ही कपाशीला भाव देऊ, आम्ही त्या ठिकाणी संत्र्याचं बघू, आम्ही धानाचं बघू, आम्ही कांद्याचं बघू, आज आंधळ झालेलं आहे. हे दिसत नाहीये त्यांना की मागणी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी बघितलंच पाहिजे. मग नाही तर मग काय आता पुढच्या इलेक्शनच्या, विधानसभेच्या आधी, लोकसभेच्या आधी तुम्ही लोक कर्जमाफी करणार आहे. आज शेतकऱ्यांना गरज आहे आणि आज शेतकऱ्यांना गरज आहे तर त्या ठिकाणी तुम्ही या आंदोलनाला जरा सिरियसली घेऊन त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. नाही तर मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे. तर हिचंही हे सरकार जे आलेलं आहे हे काय घोळ घालून आलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे. पण आज ज्या मागणीसाठी बच्चूदादा त्या ठिकाणी गुरुदेव नगरमध्ये, मोजरीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत, ती मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध आहे आणि कटिबद्ध राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.